नमस्कार मैत्रिणींनो, मी तृप्ती तेजू ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी बनवत आहे मुळ्याची चटणी। चवीला रुचकर आणि स्वादिष्ट अशी अप्रतिम जेवणाची चव ही दुप्पट वाढवणारी ही चटणी। मी इथे एक मुळा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, एक कांदा, 2 मोठे टोमॅटो, कोथिंबीर, लसणाच्या 10 ते पाकळ्या घेतलेल्या आहे। मसाल्यांमध्ये मी थोडंसं तिखट आणि तेल घेतलेलं आहे। कोथिंबीर, टोमॅटो, मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर ही बारीक कट करून घेतलेली आहे। टोमॅटोची सुद्धा उभी हाफ केलेली आहे आणि मुळा सुद्धा किसून घेतलेला आहे। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे। तेल थोडं गरम झालं की उभा चिरलेला टोमॅटो हा घातलेला आहे। तर उभा चिरलेला टोमॅटो साधारण मऊसूत झाला की त्याची बाजू ही पलटून घेतलेली आहे। त्यानंतर तो सुद्धा त्याची बाजू पलटून झाली की मऊसूत झाला की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे। आता लसणाच्या पाकळ्या आता का घातल्या असा प्रश्न असेल तर लसूण जर आधी घातला असता तर तो करपला गेला असता आणि चटणीची चव ही कडवट आली असती। तर बघू शकताय लसूण आणि टोमॅटो फ्राय छान होऊन राहिलेला आहे। आता ती गॅस बंद केला की लसूण आणि टोमॅटोची थंड करायला ठेवलेली आहे। टोमॅटोची साल ही काढून घेतलेली आहे। टोमॅटोची साल काढून घेतली की मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेला टोमॅटो, कट केलेली कोथिंबीर, फ्राय केलेला लसूण, फ्राय केलेला टोमॅटो, थोडं मीठ आणि थोडी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून त्याला जाडसर वाटण करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे जाडसर वाटण आपलं तयार झालेलं आहे। छान असं टेक्स्चर चटणीला आलेलं आहे। आता या चटणीमध्ये किसलेला मुळा, लाल तिखट आणि कोथिंबीर आणि थोडं गरम केलेलं तेल वापरलेलं आहे। मी इथे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही तेल घालू शकता। आता बघू शकता इथे आपली चटणी ही तयार झालेली आहे। किती छान अशी लालसर आपली चटणी दिसते आहे। तुम्ही ह्या चटणीला भात, चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। किती सुंदर अशी चटणी दिसते आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।